नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये कस्टमर इनपुट कलेक्शन कास्टिंगचा टीआर करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी कशा प्रकारे आपण इनपुट कलेक्शन करायचं आहे हे पाहिलं होतं. आज आपण त्याचा पुढचा टप्पा RFQ स्टेजमध्ये मार्केटिंग मधला आपण कोणकोणत्या पॅरामीटर्स त्या प्रोजेक्टचे दिलेले आहेत हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ती सर्व माहिती आपल्या कास्टिंग टेक्निकल रिव्ह्यूच्या चेकशीट मध्ये ऍड करत जाणार. तर सुरुवातीला आपण जाऊया टेक्निकल रिव्ह्यूच्या वर्क इन्स्ट्रक्शन पाहायला. मित्रांनो, हा आपला RFQ डिटेल्सचा रिव्ह्यूचे वर्क इन्स्ट्रक्शन आहे. यामध्ये आपण प्रत्येक गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत. जसं की ऑब्जेक्टिव्ह, RFQ इनपुटचे डिटेल्स आपल्याला कशासाठी घ्यायचे आहेत, तर टू इन्शुअर सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन फॉर ऑल RFQ इनपुट्स रिलेटेड टू कास्टिंग फिजिबिलिटी. कास्टिंग फिजिबिलिटी करण्यासाठी ज्या काही RFQ चे इनपुट्स आहेत तर ते सिस्टमॅटिक पद्धतीने घेतले गेलेले आहेत का हे पाहण्यासाठी. सो दॅट करेक्ट टेक्निकल असेसमेंट, ज्यामुळं योग्य प्रकारे टेक्निकलचं असेसमेंट करता येईल, कॉस्टिंग काढता येईल अँड प्लॅन सिलेक्शनचे निर्णय हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला करता येईल. आणि हाच आपला महत्वाचा उद्देश आहे की RFQ चे इनपुट्स आपल्याला का घ्यायचे. आणि याच्या स्कोप मध्ये काय येईल तर धिस वर्क इन्स्ट्रक्शन अप्लाय टू न्यू RFQ. नवीन RFQ आलेले असतात किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी ज्यावेळी येतात तर त्यासाठी आपण ही वापरणार. याची रिस्पॉन्सिबिलिटी टेक्निकल इंजिनियर, NPD प्रोजेक्ट आणि क्रॉस फंक्शन टीम हे येतील. आणि महत्वाची गोष्ट, या इनपुट मध्ये कोणकोणते पॅरामीटर आपल्याला पाहायचे आहेत, RFQ मध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण मार्केटिंगला दिलेल्या आहेत ह्या समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. जसं की मशीनिंगचं पार्ट वेट, ज्या पार्टचा आपल्याला RFQ केलेले आहे, ज्या पार्टचा आपल्याला TR करायचा आहे, तर तो पार्टचं मशीनिंगचं वेट आपण किती दिलेलं आहे, कास्टिंगचं वेट किती दिलेलं आहे, त्यासाठी डेन्सिटी आपण किती सिलेक्ट केलेली आहे, मशीनिंग अलाउन्स किती कन्सिडर केलेला आहे, कोणत्या प्लांटला तो पार्ट आपण सिलेक्ट केलेला आहे, त्यामध्ये किती कॅव्हिटीचा लेआउट आपण टाकलेला आहे, एक्सपेक्टेड यील्ड किती कन्सिडर केलेला आहे, नंबर ऑफ कोर बॉक्सेस आपण त्याला किती प्लॅन केलेले आहेत, कोरचे वेट काय कन्सिडर केलेले आहेत आणि त्या पार्टचं मटेरियल ग्रेड काय आहे. ह्या महत्वाच्या 9 पॅरामीटर्स आपण चेकलिस्ट मध्ये घेतलेले आहेत. आणि याचा आपण डिटेलमध्ये पुढे पाहू की का 5W1H प्रमाणे आपण कसं याला आपण इव्हॅल्युएट करायचं आहे. तर पहिली गोष्ट आहे की मशीनिंग पार्ट वेट. आता मशीनिंग पार्ट वेट आपल्याला काय चेक करायचं आहे की चेक अँड रेकॉर्ड फिनिश्ड मशीनिंग पार्ट वेट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या स्टेजमध्ये की जो पार्ट आपण RFQ ला दिलेला आहे तर त्याचं मशीनिंगचं पार्ट वेट आपण किती दिलेलं आहे हे चेक करायचं आहे. तो रेकॉर्ड आपल्या RFQ इनपुटच्या रिव्ह्यूच्या शीटमध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. कशासाठी? फॉर कम्पेअरिंग विथ कास्टिंग वेट अँड क्रॉस कॅल्क्युलेशन. समजा आपण मशीनिंगचं वेट RFQ स्टेजला X दिलेला असेल आणि ऍक्च्युअल आता TR करत असताना तर त्या पार्टचं वेट कोणतेही कारण असेल, कस्टमरचं मॉडेल बदललेलं असेल किंवा RFQ स्टेजला आपण कास्टिंगचं वेट चुकीचं कन्सिडर केलेलं असेल तरी सुद्धा तर हे आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल की आपण RFQ स्टेजला काय दिलेलं आहे आणि ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन आता कोणत्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला वेट मिळत आहे आणि त्यामध्ये काही डिफरन्स आहे का. आणि हे कधी होणार आहे? ज्यावेळी आपल्याला RFQ मिळेल किंवा आपल्याला ज्यावेळी TR मिळेल आणि टेक्निकल ड्रॉइंग स्टडी आपला चालू होईल. हा कधी कुठून बघायचा आहे तर कस्टमरचं जे मॉडेल मिळालेलं आहे, कस्टमरचं जे ड्रॉइंग आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या आधारे आपल्याला हे वेट सांगायचं आहे. काही वेळा कस्टमरच्या ड्रॉइंग वरती वेट मेन्शन असतं, काही वेळा CAD मॉडेल आपल्याला मिळालं असते आणि या दोन्हीमध्ये किती कास्टिंगचं वेट आहे हे आपल्याला पाहून कस्टमरला सांगावं लागेल, आपल्या मार्केटिंग टीमला सांगावं लागेल.
आणि हे काम कोण करणार, तर हे काम करणार डिझाईन हेड. कसं करणार, तर त्यासाठी सॉलिड वर्क्स असेल किंवा युनिग्राफिक्स असेल या प्रकारचे सॉफ्टवेअर वापर करून. समजा जर आपल्याला ड्रॉइंग वरती रिॲक्शन प्लॅन, जर कास्टिंगचं वेट मशनिंगचं वेट जर मिसिंग असेल, आपल्याकडे कॅड मॉडेल आलेलं नसेल, तर आपल्याला काय करावं लागेल, हे क्लिअर नसेल तर एस्केलेट टू कस्टमर किंवा मार्केटिंग टीम यांना आपल्याला सांगावं लागेल आणि हा स्टेटस पेंडिंग मध्ये ठेवावा लागेल आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला होल्ड करावी लागेल. मित्रांनो, दुसरी ऍक्टिव्हिटी आहे कास्टिंग पार्ट वेट विथ डेन्सिटी. सेम ज्या पद्धतीने आपण कास्टिंगचं मशनिंगच्या पार्टचं वजन बघितलं, त्याप्रमाणेच कास्टिंगच्या पार्टचं वजन किती कन्सिडर केलेलं आहे RFQ स्टेजला हे कॅल्क्युलेट करणं. मग हे कॅल्क्युलेट काय, कास्टिंग वेट करायचं आहे, याची गरज काय, ती रिक्वायर्ड फॉर कास्टिंग यील्ड कॅल्क्युलेशन अँड लेआउट प्लॅनिंग. कास्टिंगचं वजन आपण काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे, त्याचं यील्ड काय कॅल्क्युलेशन केलं आहे, या गोष्टीसाठी आपल्याला हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर आफ्टर मशनिंग अलाउन्सेस. कास्टिंगचं वजन कधी आपण करणार, की मशनिंगचा अलाउन्स ऍड केल्यानंतर बघणार. कास्टिंगच्या मॉडेलवरती आपण हे चेक करणार आणि हे डिझाईन इंजिनियर, आपला जो डिझायनर आहे तो डिझायनर बघेल आणि मशनिंग अलाउन्स हा कॅड प्रमाणे टाकलेला आहे का तो कॅल्क्युलेट करेल, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करेल आणि आपल्याला मटेरियलची डेन्सिटी टाकून आपल्याला पार्टचं वेट कॅल्क्युलेट करून देईल. काही वेळा इफ डेन्सिटी नॉट प्रोव्हाइडेड ऑर कास्टिंग मॉडेल नॉट अवेलेबल, काही वेळा कास्टिंगच्या मॉडेलवरती आपल्याकडे अवेलेबल नसेल, त्याला योग्य प्रकारे डेन्सिटी टाकली नसेल, तर आपल्याला मार्केटिंग टीम कडून आपल्याला समजून घ्यावे लागेल, कास्टिंगचं मॉडेल अवेलेबल तयार करावे लागेल, स्टँडर्ड डेन्सिटी काय ठेवायची आहे हे आपल्याला ठरवावे लागेल आणि याप्रमाणे कास्टिंगचं वजन काढून आपल्याला कस्टमरला द्यावे लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे मशनिंग अलाउन्स. मशनिंग अलाउन्स म्हणजे काय, तर डिफाईन मशनिंग अलाउन्स. जो पार्ट आपण कॅल्क्युलेट TR करणार आहोत, जो पार्ट आपण RFQ स्टेजला ज्याचं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे, त्या पार्टचं मशनिंग अलाउन्स आपण किती कन्सिडर केलेलं आहे. कारण कास्टिंगचं वेट, पार्ट वेट हे मशनिंग अलाउन्सच्या प्रमाणे वाढत किंवा कमी होत असतं. मग आपल्याला या प्रोसेसमध्ये काय बघायचं आहे, की मशनिंग अलाउन्स, डिफाईन मशनिंग अलाउन्स फॉर क्रिटिकल सरफेस. क्रिटिकल सरफेस म्हणजे आपल्याला कोणत्या सरफेसला कस्टमरनं मशनिंग आहे असं डिफाईन केलेले आहे, ते सर्व एरिया आपल्याला हायलाइट करावे लागतील. त्या संपूर्ण एरियाला आपण मशनिंग अलाउन्स योग्य जो आपला स्टँडर्ड ठरवलेला आहे तो दिलेला गेला आहे का, हे आपल्याला इथं पाहायचं आहे. कशासाठी, व्हाय, टू इन्शुअर फायनल डायमेन्शन अचीव ॲज पर मशनिंग. फायनल डायमेन्शन जे आपले आहेत तर ते अचीव करण्यासाठी ॲज पर मशनिंग, आफ्टर मशनिंग करण्यासाठी आपल्याला हे चेक करावे लागेल. हे बिफोर वेट कॅल्क्युलेशन करण्याच्या पूर्वी आपल्याला मशनिंग अलाउन्स ऍड करावे लागणार आहे. ऑन कास्टिंग मॉडेल, जे मशनिंग मॉडेल असेल त्यानुसार आपण जे कास्टिंग मॉडेल केलेलं आहे त्याच्यावरती हे अलाउन्स आपल्याला चेक करायचे आहेत आणि हे सुद्धा डिझाईन इंजिनियर करेल आणि यासाठी जे इनपुट आहे हे मशनिंग टीम आपल्याला देईल किंवा आपल्या डेव्हलपमेंटचे आपले सिनियर्स आपल्याला देतील. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, की रेफर कस्टमर स्पेसिफिकेशन अँड फाउंड्री मशीनिंग गाईडलाईन. आता हे मशनिंग अलाउन्स देत असताना काही वेळा कस्टमरचे स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते, स्पेसिफिकेशन्स असतात, की ठराविक मशनिंग अलाउन्स कास्टिंगवरती दिला गेला पाहिजे किंवा मशनिंग साईड सुद्धा आपल्याला मशनिंग टीमला सोबत घेऊन काही क्रिटिकल पॅरामीटर त्या ठिकाणी आहेत का, या सर्व गोष्टीची माहिती घेऊन आपल्याला मशनिंग अलाउन्स किती टाकायचा हे समजून घ्यावं लागेल. जर मशनिंग अलाउन्स स्पेसिफाईड केलेला नसेल, रिॲक्शन प्लॅन मध्ये आपल्याला टाकावे लागेल. इफ मशनिंग अलाउन्स नॉट स्पेसिफाईड, रेफर टू कंपनी मशनिंग गाईडलाईन्स. म्हणजे आपल्या कंपनीची जी मशनिंगची गाईडलाईन आहे, प्रत्येक कंपनीची ती वेगवेगळी असू शकते, तर ती गाईडलाईन आपल्याला ठरवायची आहे. रेकॉर्ड अझम्पशन, त्या ठिकाणी आपण किती MM मशनिंग अलाउन्स दिलेला आहे, आपण
जे अझम्पशन केलेलं आहे ते लिहायचं आहे आणि क्लिअरिफिकेशन रिक्वेस्ट टू कस्टमर. आणि त्यानंतर आपण कस्टमरला जाऊन सांगायचं आहे की आम्ही या पार्टसाठी ठराविक चा मशीनिंग अलाउन्स आम्ही कन्सिडर केलेला आहे. तर मित्रांनो, हा मशीनिंग अलाउन्स हा एक महत्वाचा पॉइंट आपण आता डिस्कस केलेला आहे. त्यानंतर महत्वाचा पॉइंट येतो प्लांट सिलेक्शन. आता प्लांट सिलेक्शन म्हणजे काय? आयडेंटिफाय मॅन्युफॅक्चरिंग प्लांट फॉर प्रोडक्शन. जो पार्टचा आपण टेक्निकल रिव्ह्यू करणार आहोत तो पार्ट कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, आता जर आपल्याकडे वेगवेगळे प्लांट आहे, दिसा आहे, सिंटो आहे, न्यू सिंटो आहे, टोकियो आहे, अशा आपले वेगवेगळे प्लांट आहे, तर तो पार्ट कोणत्या प्लांट मध्ये आपण बसवणार आहोत, मॅन्युफॅक्चरिंग त्याचं कोणत्या प्लांट मध्ये होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. का समजून घ्यायचं आहे? तो अलाइन विथ कॅपॅसिटी, इक्विपमेंट अँड प्रोसेस फिजिबिलिटी. जर आपण पार्टचं वेट समजून घेतलं, किती कॅव्हिटी बसणार आहे समजून घेतलं, आणि ज्या पार्टमध्ये आपण बसवणार आहोत तर त्याची कपॅसिटी किती आहे, इक्विपमेंट किती आहेत, प्रोसेस फिजिबिलिटी किती आहेत, हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्लॅन सिलेक्शन करणं महत्वाचं ठरतं. आणि हे आपण कधी करणार? ड्युरिंग इनिशियल RFQ फिजिबिलिटी. ज्यावेळी आपल्याला RFQ मिळालेली असते तर त्या RFQ च्या वेळी आपल्याला ही फिजिबिलिटी करावी लागेल. आणि बेस्ड ऑन इंटरनल प्लॅन कॅपेबिलिटी डाटाबेस. आपण कधी कसं कुठून करणार आहोत? तर आपल्या इंटरनल प्लॅनची जी कॅपेबिलिटी असते, जो डाटाबेस आपल्याकडे असतो, तर त्यावरती आपण हे प्लॅन सिलेक्शन करणार आहोत. आणि हा NPD मॅनेजर किंवा क्रॉस फंक्शन टीम आपल्याला सांगेल. आणि कसं करणार आहे? तर मॅच पार्ट साईज, कास्टिंगचं पार्ट साईज काय आहे, वेट काय आहे, मटेरियल कोणतं आहे, कोरची रिक्वायरमेंट कशी आहे, मोल्डिंग लाईनची अवेलेबिलिटी आहे का, ह्या प्रमाणे करून आपण तो हवा आपला कंप्लीट करणार. आणि जर हे सिलेक्शन झालेलं असेल तर रिॲक्शन प्लॅन आपला काय असेल? ई प्लॅन कॅपेबिलिटी मिसमॅच. कास्टिंगचं वजन जास्त आहे, पार्ट आपण लहान प्लांटच्या वरती करत आहोत, किंवा कास्टिंगचं पार्ट वेट लहान आहे आणि मोठ्या प्लांट वरती आपण तो माउंटिंग करायचा प्लॅन करत असेल तर त्या ठिकाणी त्याची कॅपेबिलिटी मिसमॅच होते. तर आपल्याला ते पूर्ण ऑपरेशन हेड मार्केटिंगला इव्हॅल्युएट करावं लागेल, त्यांना एस्केलेट करावे लागेल. दुसऱ्या वेळी आपल्याला अल्टरनेट प्लांट कोणता आहे तो सिलेक्ट करावे लागेल. आणि कन्फर्म कस्टमरला तो आपण फिजिबिलिटी लिमिटेशन्स आपल्याला पाठवावे लागेल की आपण आपल्या RFQ स्टेजमध्ये हा पार्ट XYZ प्लांट वरती मॅन्युफॅक्चरिंग साठी सिलेक्ट केला होता, परंतु या काही कारणास्तव आपल्याला तिथे मॅन्युफॅक्चरिंग करता येणार नाहीये आणि हा दुसऱ्या ठिकाणी आपण मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन करत आहोत, असं कस्टमरला मार्केटिंग टीमला सांगावे लागेल. नंतर महत्वाचे पॉइंट आहे नंबर ऑफ कॅव्हिटीज इन लेआउट. जो पार्ट आपण RFQ स्टेजला दिलेला आहे तर त्यामध्ये किती नंबर ऑफ कॅव्हिटी आपण लेआउटला कन्सिडर केलेले आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. व्हॉट इन टेंटेटिव्ह कॅव्हिटी नंबर्स, व्हाय, आता ही का गरज आहे? अफेक्टिंग प्रोडक्टिव्हिटी. जर एखाद्या प्लॅनची कपॅसिटी पर बॉक्स समजा 100 किलो गुड कास्टिंग काढायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण 50 किलो गुड कास्टिंग काढायचा प्लॅन केला. आता 50 किलो कशावर ठरणार? त्या पार्टचं वेट किती आहे आणि किती नंबर ऑफ कॅव्हिटी त्या मॅच प्लेटवरती आपण माउंट करणार आहोत. जर गुड कास्टिंग आपल्याला 100 किलोपेक्षा कमी असेल तर त्याची प्रोडक्टिव्हिटी आपल्याला मिळणार नाही, कॉस्टिंगला ते जास्त जाईल, बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी तो पार्ट आपण ज्या प्लांटमध्ये काढणार आहोत तर त्या प्लांटमध्ये गुड कास्टिंग किती आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे आपण किती नंबर ऑफ कॅव्हिटी बसवू शकतो याचा अभ्यास करणे हा आपल्याला महत्वाचा आहे. आणि हे आपण कधी करणार? ज्यावेळी RFQ मिळाल्यावरती RFQ स्टेजमध्येच लेआउटचे प्लॅनिंग करतेवेळी हे समजून घेणार. वेअर प्रपोजल टू लेआउटचं प्रपोजल करण्यासाठी डिझाईन इंजिनियर किंवा टूलिंग इंजिनियर हे पाहिजे. आणि याचा रिॲक्शन काय असेल? इफ बॉक्स साईज पार्टिंग फिजिबिलिटी नॉट क्लिअर. जर कोणत्या हा जो पार्ट आहे कोणत्या बॉक्समध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, कोणते किती कॅव्हिटी करायचं हे आपल्याला केलेलं नसेल तर आपल्याला सिंगल कॅव्हिटी अझम्पशन लेआउट करावे लागेल. हायलाइटेड रिस्क इन फिजिबिलिटी रिपोर्ट.
आणि याची रिस्क काय आहे जी आपल्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आपल्याला ऍड करावी लागेल आणि याचं CFT कडून डिस्कशन करून घ्यावे लागेल की या पार्टवरती किती नंबर ऑफ कॅव्हिटी आपण घ्यायला पाहिजे, कमी घेतलं तर त्याचे काय फायदे तोटे आहेत, जादा घेतलं तर त्याचे काय फायदे तोटे आहेत, हे आपल्याला आपल्या CFT संगत डिस्कस करावे लागेल आणि त्यांच्याकडून अप्रुव्हल घेऊन आपल्याला पुढची कार्यवाही आपल्याला नंबर ऑफ कॅव्हिटी ठरवावे लागतील. नंतर महत्वाची गोष्ट आहे एक्सपेक्टेड यील्ड. कोणत्याही प्लॅनची प्रोडक्टिव्हिटी ही त्या पार्ट पासून मिळणाऱ्या यील्ड वरती अवलंबून असते. तर त्यासाठी आपण RFQ स्टेजमध्ये एस्टिमेट कास्टिंगचे यील्ड किती अझम्पशन केलेले आहे. जर एखाद्या पार्टचा यील्ड आपण 60%, 70% कन्सिडर केलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये तो पार्ट 50% येत असेल तर 10%, 20% जो गॅप आहे तो गॅप म्हणजे आपल्या कंपनीचा होणारा लॉस असा असतो. तर आपण एस्टिमेट करताना किती यील्ड दिलेला आहे आणि याची गरज काय की रिक्वायर्ड कॉस्टिंग अँड फिजिबिलिटी. कॉस्टिंग करत असताना आपल्याला फिजिबिलिटी चेक करत असताना एक्सपेक्टेड यील्ड किती दिलेला आहे हे समजून घ्यावे लागेल. आफ्टर टेंटेटिव्ह लेआउट, आणि हे कधी करणार आपण टेंटेटिव्ह लेआउट, प्लॅन सिलेक्शन, फीडिंग सिस्टीम प्लॅनिंग, गेटिंग सिस्टीम केल्यावरती आपल्याला हे समजेल की आपण किती कॅव्हिटी लेआउट केलेला आहे. त्यानंतर डिझाईन इंजिनियर हा करणार. डिझाईन इंजिनियर हा लेआउट एक्सपेक्टेड यील्ड काढेल, सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर करेल की तो पार्ट काढण्यासाठी L0 सिम्युलेशन करेल. L0 सिम्युलेशन करून कास्टिंग मध्ये कुठे कुठे हॉटस्पॉट आहेत हे इव्हॅल्युएट करेल आणि त्या आधारे आपल्याला गेटिंग सिस्टीम किती लावायची आहे, कास्टिंगचा मॉड्युलस काय आहे, रायझर कोणता लावायचा आहे, सँड लावायचा आहे, काय HD स्लीव्ह लावायचा आहे, हे आपल्याला समजून घेऊन एक्सपेक्टेड यील्ड आपला काय आहे हा समजून घ्यावा लागेल. नंतर महत्वाची गोष्ट ती नंबर ऑफ कोर बॉक्स प्लॅन. तो पार्ट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किती नंबर्स, किती कोर्सची रिक्वायरमेंट आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल, जेणेकरून ही जी कोर काढण्याची प्रक्रिया आहे किंवा त्यासाठी कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागणारे जे टुलिंग्स आहेत त्यामध्ये कोर बॉक्सेसची जी कॉस्ट आहे ही आपल्याला समजून घेता येईल, त्याचे इनिशियल डिझाईन स्टडी आपल्याला करता येईल आणि टुलिंग कॉस्ट आणि कोर मेकिंगची फिजिबिलिटी सुद्धा आपल्याला पाहता येईल. यासाठी नंबर ऑफ कोर बॉक्स आपण किती प्लॅन केलेले आहे हे आपल्याला पाहिजे. आणि जर ही कोर बॉक्सचे डिझाईन आपल्याकडे क्लिअर नसेल तर आपल्याला एक कोर अझूम करावे लागेल, कोर टाईप समजून घ्यावे लागेल आणि त्याची टेंटेटिव्ह कॉस्ट कन्सल्ट आपल्याला शॉप फ्लोर एक्सपर्ट कडून घेऊन आपल्याला ते ऍड करावे लागेल. कोर बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर कोर वेट आपल्याला काढावे लागेल. जो काही कोर आहे तो RFQ स्टेजमध्ये आपण त्याचं कोरचं वजन किती दिलेलं आहे हे द्यावं लागेल, जेणेकरून आपल्या कॉस्टिंगमध्ये सर्व गोष्टी ऍड ऑन झालेल्या आहेत हे बघता येईल. आणि सर्वात महत्वाचा लास्टचा पॉइंट आहे तो म्हणजे मटेरियल ग्रेड. आयडेंटिफाय रिक्वायर्ड मटेरियल ग्रेड. जो पार्ट आपण RFQ स्टेजमध्ये आपल्याला आपण ज्याचं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे तो पार्ट TR करत असताना त्याची ग्रेड चेंज झालेली आहे का, RFQ स्टेजमध्ये तो पार्ट कोणत्या ग्रेडमध्ये कन्सिडर केलेला आहे, जेणेकरून करेक्ट मेटलर्जिकल प्रोसेस प्लॅनिंग अँड कॉस्टिंग आपल्याला सांगता येईल. आणि हे आपण कधी करणार, RFQ स्टेजमध्ये रिव्ह्यू करणार आहे, कस्टमरच्या ड्रॉइंग आणि स्पेसिफिकेशन मध्ये करणार आहे आणि हा RFQचा इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, मेटलर्जिस्टला आपण घेऊन ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार. हाऊ कशी करणार, व्हेरीफाय अगेन्स्ट इंटरनॅशनल स्टँडर्ड अँड कन्फर्म इंटरनल कॅपेबिलिटी. त्यासाठी काही कस्टमरचे स्टँडर्ड्स दिलेले आहेत का, आपली इंटरनल कॅपेबिलिटी काय आहे हे बघून आपण मटेरियल ग्रेडची फिजिबिलिटी कॉस्टिंग जे दिलेले आहे हे समजून घेऊ. आणि जर RFQ स्टेजला जर याचं कस्टमरचं स्पेसिफिकेशन मटेरियलचे ग्रेडचे दिलेले नसेल तर ते आपण रेफर इव्हॅल्युएट स्टँडर्ड फ्रॉम कस्टमरच्या स्टँडर्ड मधून ते इव्हॅल्युएट करणार. कस्टमरकडे ते स्टँडर्ड नसेल तर कस्टमरकडे ते स्टँडर्डची मागणी करणार आणि मग पुढे जाण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास घेऊन आपण मटेरियल ग्रेडची फिजिबिलिटी तपासून पाहणार. तर मित्रांनो ही वर्क इन्स्ट्रक्शन मध्ये सर्व माहिती आहे जी आपल्याला वाचून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे आणि याच्या आधारे आपल्याला टेक्निकल रिव्ह्यूची शीट फिल करायची आहे. तर आता आपण टेक्निकल रिव्ह्यूची शीट कशी भरायची आहे ही पाहू, ज्यामध्ये आपण
RFQ इनपुट्स हे आपल्याला समजून येईल. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो RFQ डिटेल्स. RFQ डिटेल्स रिव्ह्यू ही आपली स्टँडर्ड टेक्निकल कास्टिंग फिजिबिलिटी आणि टेक्निकल रिव्ह्यूची शीट आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रोसेस आपण डिफाईन केलेले आहेत आणि या डिफाईन केलेल्या प्रोसेसमध्ये आपल्या महत्वाचे पॉइंट्स आहे. आता RFQ डिटेल्स रिव्ह्यू हा जो पॉइंट आहे, या पॉइंटमध्ये टोटल 9 पॉइंट आपण पाहिलेले आहेत. तर या टोटल 9 पॉइंट पैकी किती पॉइंटची माहिती आपल्याला मिळालेली आहे, ओपन पॉइंट किती आहे, क्लोज पॉइंट किती आहेत आणि याच्या आधारे हा रिमार्क आपण इथं टाकणार आहोत. तर RFQ डिटेल्स मध्ये आपण इथं गेलो तर मशीनिंग पार्ट वेट आपल्याला काय करायचं आहे, मशीनिंग पार्ट वेट इथं टाकायचं आहे. आता मशीनिंग पार्ट वेट काय आहे, उदाहरणासाठी आपण एक XYZ पार्ट ठरवूया की मशीनिंगची पार्ट वेट आपल्याला टाकायचं आहे की 6.5 kg मशीनिंग पार्ट वेट आपल्याला. म्हणजे स्टेटस मध्ये आपण काय टाकणार, ओके. जर आपण RFQ मध्ये दिलेलं कास्टिंगचं वेट हे 6.5 किलो असेल तर स्टेटस मध्ये आपण टाकणार ओके आणि रिमार्क मध्ये टाकणार हा पॉइंट आपला क्लोज झालेला आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा पॉइंट, कास्टिंगचं पार्ट वेट आपण किती कन्सिडर केलेलं आहे RFQ स्टेजमध्ये या पार्टचं. आता ही डाटा आपल्याला RFQ स्टेज मधून कॅप्चर करावं लागेल, घ्यावं लागेल. RFQ मार्केटिंग टीमनं कस्टमरला देत असताना कोणता डाटा दिलेला आहे ही माहिती आपल्याला मार्केटिंग टीम कडून, सेल्स टीम कडून घ्यावी लागेल. तर कास्टिंगचं पार्ट वेट आपण किती कन्सिडर केलेलं आहे, उदाहरणासाठी हे जर कास्टिंगचं पार्ट 8.2 kg दिलेलं आहे आणि याची डेन्सिटी आपण 7.3 दिलेली आहे, असं आपल्याला द्यावं लागेल. आणि याचा पण स्टेटस काय होईल, मग याचा स्टेटस होईल येस, ओके, क्लोज. दोन गोष्टी आपल्या क्लोज झाल्या. टोटल 9 पॉइंट पैकी आपले 2 पॉइंट काय झालेले आहेत, या ठिकाणी भरले गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मशीनिंग अनाउन्स, जो ज्यावेळी RFQ स्टेजमध्ये मशीनिंग अनाउन्स आपण किती कन्सिडर केलेला आहे, उदाहरणासाठी याला आपण 3 mm पर फेस असं आपण टाकलं, ओके आणि क्लोज. जर उदाहरणासाठी जर या ठिकाणी मशीनिंग अनाउन्स करत असताना 2 mm पर फेस असा दिलेला असेल तर हा स्टेटस आपल्यासाठी काय होईल, नॉट ओके, नीड 3 mm, हा आपला रिमार्क होईल. आपल्याला 3 mm मशीनिंग अलाउन्स पाहिजे आहे असं आपल्याला सांगायला लागेल. आणि हा जो ओपन पॉईंट हा क्लोज लिहिलेला आहे, हा पॉईंट काय होईल, हा ओपन होईल. त्यानंतर प्लॅन सिलेक्टेड, हा प्लॅन्ट आपल्याला उदाहरणासाठी त्या 8.5 आपल्याला प्लॅन्ट 2 सिंटो या ते आपण सिलेक्ट केलाय. आता पार्टचं प्लॅन सिलेक्शन वजनाच्या हिशोबाने केलं तर हे ओके आहे, ठीक आहे. तर इथं आपण ओके म्हणू, हा पॉइंट आपला क्लोज झाला. त्या नंबर ऑफ कॅव्हिटी 2 नंबर्स केले, ओके, क्लोज. एक्सपेक्टेड येईल, पाचचा एक्सपेक्टेड येईल 50% असेल उदाहरणासाठी केला तर आपल्याला काय होतो, हा आता हा नो, इट इज टू लेस, टू लो, आणि हा पॉईंट आणि परत आपला की 50% आपण एक्सपेक्टेड कॅल्क्युलेशनला टाकलेलं आहे आणि हे पेक्षा खूप कमी आपण दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा या ठिकाणचा हा जो पार्ट आहे तो आपण उदाहरणासाठी 90% 80% दिला, मग हा खूपच जास्त आपण RFQच्या स्टेजमध्ये दिलेला आहे. आणि याचा एक्सपेक्टेड 70%, म्हणजे 70% आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि आपण 80% दिलेले आहे. तर हा आपल्याला असं लिहावे लागेल. ओपन पॉईंट म्हणजे या पॉईंटची काय कोणकोणत्या गोष्टी आपल्या क्लोज आहेत, आपण ज्याच्याबरोबर अलाईन आहोत हे आपल्याला लिहावं लागेल. नंबर ऑफ कोर बॉक्स, यामध्ये किती 1 कोर बॉक्स, ओके, क्लोज.
कोर वेट 0.5 kg. ओके, क्लोज. मटेरियल ग्रेड HGI 500/7. ओके, क्लोज. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की टोटल 9 पैकी आपले 7 जे प्रोजेक्ट आहेत, 7 जे आहेत पार्ट, तर या 7 मध्ये आपल्याला क्लोज झालेले आहेत आणि 2 पॉईंट ओपन आहेत. ह्या 2 पॉईंट्स आपल्याला कस्टमर संगत, मार्केटिंग सोबत किंवा आपल्या इंटरनल CFT सोबत डिस्कस करावे लागेल. तर या 2 पॉईंटला आपल्याला कसं करावं लागेल आणि याचा आपल्याला इथं RFQ स्टेजमध्ये आपल्याला इथं टोटल 9 पॉईंट होते. 9 पॉईंट पैकी 7 पॉईंट आपले क्लोज झालेले आहेत, 2 पॉईंट ओपन आहेत आणि या 2 पॉईंट ओपन मध्ये एक ओपन पॉईंट आहे मशीनिंग अलाउन्स किती कन्सिडर करायचा आहे तो. तर RFQ स्टेजला आपल्याला 2 mm मशीनिंग अलाउन्स कन्सिडर केलेला आहे, तो आपल्याला 3 mm लागेल आणि एक्सपेक्टेड येईल 80% कन्सिडर केलेला आहे, आपल्याला ते 70% कन्सिडर करावं लागेल आणि या दोघांचा इम्पॅक्ट हा पार्टच्या कॉस्टिंग वरती जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ही दोन्ही पार्ट वेट आपल्याला जादा करावे लागेल. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतील. तर मित्रांनो, ही आपली हा आपला पार्ट होता प्रोसेस नंबर 2 RFQ डिटेल्स रिव्ह्यू. प्रोसेस नंबर 10 आणि 20 यामध्ये आपण कस्टमर कडून किंवा आपल्या मार्केटिंग टीम कडून इनपुट कलेक्शन करणे यावरतीच आपण काम करत आहोत आणि जर हे इनपुट कलेक्शन योग्य पद्धतीने झाले, यामधील सर्व पॉइंट्स आपल्या क्लोज झाल्या, तरच आपण पुढे चांगल्या पद्धतीने पार्ट डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी करू शकतो. त्यामुळे या दोन्ही पॉइंट मधले इनपुट्स योग्य पद्धतीने कस्टमर कडून, मार्केटिंग टीम कडून, आपल्या RFQ इंजिनियर कडून करून घेणं हे महत्वाचं आहे. तर या ठिकाणी आपला RFQ डिटेल्सचा रिव्ह्यू ची ज्या गोष्टी होत्या त्या सर्व आपण कव्हर केलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण स्टँडर्ड अवेलेबल ॲज पर ड्रॉइंग. कस्टमरचे स्टँडर्ड्स कोणकोणते आहेत हे आपल्याला शोधून काढायचे आहेत. ते कोणकोणते आहेत, हे कुठे लिहायचे, कसे शोधायचे, याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. धन्यवाद.